सर्वांना सप्रेम जय भीम भावानो. मी विद्रोही कवी देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर. मी तुमच्यासमोर एक गद्दारांसाठीची कविता सादर करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. कविता आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कवितेचं शीर्षक आहे गद्दार. ज्यांनी जय भीम सोडलाय त्यांच्या सोबत जाऊ नका. ज्यांनी जय भीम सोडलाय त्यांच्या सोबत जाऊ नका. जे गद्दार झाले बाबासाहेबांना त्यांच्यासाठी यापुढे मार खाऊ नका. जे गद्दार झाले बाबासाहेबाला त्यांच्यासाठी यापुढे मार खाऊ नका. यांच्यासाठी रक्त जाळले बाभिमानी, यांच्यासाठी रक्त जाळले बाभिमानी हे गद्दार झाले कारण यांची आहे गद्दारच जननी. हे गद्दार झाले कारण यांची आहे गद्दारच जननी. जय भीम म्हणायची लाज वाटते त्या भडव्यांना. जय भीम म्हणायची लाज वाटते ज्या भडव्यांना. अशा भडव्यांना आता वाचवायला जाऊ नका. अशा भडव्यांना आता वाचवायला जाऊ नका. जे गद्दार झाले बाबासाहेबांना त्यांच्यासाठी आता मार खाऊ नका. तुम्ही बौद्ध त्या दलितांना वाचवायला गेले. तुम्ही बौद्ध त्या दलितांना वाचवायला गेले. त्या हरामखोरांनी तुम्हालाच दलित केले. त्या हरामखोरांनी तुम्हालाच दलित केले. ते स्वतःला समजतात स्वर्ण. ते स्वर्ण समजतात स्वतःला. त्यांना शिवून, त्यांना वाचून त्यांचा धर्म बाटवू नका. त्यांना शिवून, त्यांना वाचून त्यांचा धर्म बाटवू नका. जे गद्दार झाले बाबासाहेबांना त्या गद्दारासाठी आता मार खाऊ नका. तुमची गरज पडते यांच्या डोंगणावर टिकरे पडल्यावर, यांचे हातपाय मनवाद्यांनी तोडल्यावर, यांची आई बहीण मनवाद्यांनी भर रस्त्यात छेडल्यावर. कामापुरता जय भीम करती अशा भडव्यावर यापुढे विश्वास ठेवू नका. जे गद्दार झाले बाबासाहेबांना त्या गद्दारासाठी आता मार खाऊ नका. अत्याचार झाला की आशेने तुमच्याकडे बघतील. यांच्यावर अत्याचार झाला की ते आशेने तुमच्याकडे बघतील आणि जीवन झाल्यावर त्याच ताटामध्ये हाकतील. जीवन झाल्यावर त्याच ताटामध्ये हाकतील. देवदत्तच्या शब्दांना खोटे म्हणून पाहू नका. मी खरं बोलतोय. देवदत्तच्या शब्दांना खोटे म्हणून पाहू नका. ज्यांनी जय भीम सोडलाय त्यांच्यासोबत जाऊ नका. ज्यांनी जय भीम सोडलाय त्यांच्यासोबत जाऊ नका. जे गद्दार झाले बाबासाहेबाला त्यांच्यासाठी मार खाऊ नका. त्यांच्यासाठी मार खाऊ नका. कविता आवडली तर मी माझा फोनपे, मोबाईल पे, गुगल पे नंबर देत आहे. प्रोत्साहन निधी, बक्षीस पाठवा. जे काय मला जेवढी आवश्यक आहे रक्कम ती रक्कम घेणार आहे. बाकीच्या उरलेल्या रकमेतून मी आता एक नवीन उपक्रम चालू केलाय. माझ्या डोक्यामध्ये असा प्लॅन आहे की प्रत्येक गावातील एका ग्रामपंचायतीमध्ये एक संविधान असलं पाहिजे. जर त्या संविधान नसेल तर आपण जे काय मला तुम्ही बक्षीस पाठवाल त्या रकमेमधून मी संविधान खरेदी करून प्रत्येक गावातल्या नगरपालिकेला आणि समाज मंदिरात आणि हनुमान मंदिरात एक एक संविधानाची प्रत भेट द्यायची आहे. सर्वांनी सहकार्य करा आणि या पूर्ण महाराष्ट्राला, भारताला संविधान त्यांच्या घराघरात पोहोचवायचा आपला संकल्प पूर्ण करूया. सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. जय शिवराय.